ग्रेट मॉर्निंग चंद्रकला मॅम, तुमची ओळख करून द्यायची आहे. मी चंद्रकला कसपटे मोशी आहे. आणि हे माझी सून, माझं नातं सूनच आहे, पण आमचं प्रेम मायलेकीचं आहे. हे मी कधीच विसरणार नाही. आणि पहिलं तर सांगाल, मयुरी मॅडम, गावले सर आणि सरोजा मॅडम यांनी मला घडवलंय, चालायला बोलायला शिकवलंय. मी ह्या फॅमिलीत आले होते तेव्हा मला बसता उठता येत नव्हतं. आणि मी भरपूर आजार घेऊन आले होते. माझा कुठलाच पार्ट व्यवस्थित राहिला नव्हता. मी एक मिनिट पण उभं राहू शकत नव्हते. आणि मी आता, मला कधीच वाटलं नव्हतं की मी एवढं फास्ट वर्कआउट करेन. मी 3-3 बॅच जरी केले तर मी थकत नाही, दमत नाही आता. आणि माझा आजार सांगायचे म्हटलं तर मला बीपी, शुगर, थायरॉइड होता, कमरेचा आजार होता, मला गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. आणि ते माझ्या ह्या फॅमिलीत आल्यापासून सगळं काही बरं झालेलं आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय आता सरोजा मॅडम, गावले सर आणि मयुरी मॅडम यांना जातं. आणि हे माझ्यासाठी, मी देवाजवळ बसून असं म्हणायचे की देवा मला मरण तर दे, नाही तर चांगलं जगव तरी. एवढं हे देवाजवळ मागत असताना ज्या वेळेस गावले सर, मयुरी मॅडम माझ्या समोर आले तेव्हा मी आज त्यांना महादेव पार्वतीचं रूप मानते. आणि मला देव आणि आई वडील मला असं त्यांनी बोलायला, उठून चालायला, बोलायला आणि अं, एवढं चांगलं जगायला शिकवलंय त्यांनी, म्हणून मी आज त्यांना आई वडील पण मानते. आणि जे आई वडील एका मुलासाठी करतात ते त्यांनी आज माझ्यासाठी केले. आणि कधीच कंटाळत नाहीत, असे फोन उचलतात मला वेळेवर, बोलतात. कधी मिस कॉल जरी गेला तर ते लगेच परत फोन करतात, माझी चौकशी. आणि ह्याच्यामध्ये सरोज मॅडम आणि रामलिंग सरांनी पण भरपूर मला मदत केलेली आहे. हे वाव. नक्कीच मॅम, आणि ह्या तुम्ही या ठिकाणी आले होते. तुमचं वजन किती होतं आणि किती कमी केलंय ते सांगायचे. माझं 107 किलो वजन होतं. आणि ह्या फॅमिलीत आल्यापासून आता माझं 35 ते 36 किलो असं वजन कमी झालेलं. आणि ह्या वजनाबरोबर, वजन तरी कमी झाले पण ह्याच्या बरोबर माझे पूर्ण आजार गेलेले आहेत. वाव. आणि सुरुवातीला मी साधं छोटं किट पण घेऊ शकत नव्हते, कारण माझा विश्वास पण नव्हता. मी एवढे दवाखाने केले होते की त्याच्यामध्ये मला काहीच फरक पडत नव्हता. मग मला वाटायचं हे करून काय होणार आहे आणि हे डबे पिऊन काय होणार आहे, असं मला वाटायचं. त्यावेळेस मी घेतच नव्हते हे. आणि मला जेव्हा हे घेतलं आणि मला 4च दिवस झालं, त्यावेळेस मी सरांना, मॅडमला सांगितलं की मला जे पाहिजे ते न्यूट्रिशन द्या, किती पैसे लागायचे ते लागू द्या, मी काही महाग बघणार नाही. आणि मी हे न्यूट्रिशन घेतलं आणि मला बरं वाटलं. मी 15 दिवस मी बसून वर्कआउट करायची. असं मला स्पॉटलाइटला घेतलं की मला वाटायचं मला काय म्हणतील, मी घाबरायची त्यावेळेस. मला असं वाटायचं की मी बसलेली आहे, मला काय म्हणतील. मला ती पॅन्ट शर्ट घालायची सवय नव्हती, तेच म्हणायचे घाला पॅन्ट शर्ट, असं करा. मी लय घाबरायची त्यावेळेस. पण मला आता काहीच नाही वाटत. वाव. आणि स्पॉटलाइट घेऊन इतकं प्रोत्साहन द्यायचे आम्हाला, एवढं छान वाटायचं. ते आम्ही धडपड करून करून उठायची, करायची. आणि आता मी 1 महिन्यात तर उभं राहून करायला लागले. आणि आता मी 3 बॅच म्हणलं तर करू शकते. आणि आज आज तर मी स्पॉटलाइट केला, आज माझा पहिला स्पॉटलाइट होता. काही चुका झाल्या असतील ते सगळ्यांसमोर मी माफी मागते. आणि ते काही चूक झाली असेल तर सांगावी. मी माझ्या ताकदीप्रमाणे मी केलंय आज. पण येस. मला लय भारी वाटतं, मी इतकी खुश आहे. आणि मला ह्या फॅमिली बद्दल बोलायचं होतं की ह्या अशा आपल्या आजूबाजूचे जवळचे नातेवाईक कसे पुढे गेलं तर महाग खेचण्याचा प्रयत्न करतात, पण ह्या फॅमिली मधलं प्रत्येक व्यक्ती, लहान असो मोठा असो, ते पुढे आणण्याचाच प्रयत्न करतात. आणि इतकी आनंद खुशी भेटते ह्या फॅमिलीमध्ये येऊन. ह्या फॅमिलीमध्ये न्यूट्रिशन ह्याच्या तरी आधाराने आपल्याला रिझल्ट तर भेटतच असतो. पण अर्धा आजार तर ह्यांच्या बोलण्याने, ह्यांच्या आधाराने, ह्यांच्या प्रेमाने असा अर्धा आजार तर निघून जातो. आणि असं वाटतं की हे कधी हे वर्कआउट चालू होईल, आपल्याला समोर कोण कोण दिसतील. असं समोर तर भेटू नाही शकत आपण रोज, तर ह्या कॉलच्या माध्यमातून आपण सगळ्यांना भेटतो ना, असं आवड वाव. निर्माण झालेली आहे की उत्सुकता वाटते की नक्कीच कधी मॅम, भेटू. तुम्हाला एक प्रश्न आहे की चंद्रकला मॅम आपल्या फॅमिलीत यायच्या अगोदरच्या चंद्रकला मॅमचं वय किती होतं आणि चंद्रकला मॅम कशा होत्या हे सांगायचंय. हा सर, मी 49 वयाची होते ह्या फॅमिलीत आल्यावर. आणि माझ्या वजनानुसार माझं वय 80च्या पुढे गेलेलं होतं सर. येस. आणि बीएमआय रिपोर्ट मध्ये माझं 80 वर्षाचं तुमची वय कंडिशन झालेलं काय होतं. होती मॅम या फॅमिलीत यायच्या अगोदर. मी उभं पण राहू शकत नव्हते, बाथरूमला जाऊ शकत नव्हते. मी पाणी सुद्धा घेऊन पिऊ शकत नव्हते. मला ही जेव्हा पाणी द्यायची तेव्हा मी पाणी प्यायचे, ही ओरडायची मला, आई पाणी तरी पेत जा, पाणी
पण मी बाथरूमला जाण्याच्या भीतीने मी पाणी सुद्धा पित नव्हते, कारण मला गुडघ्यावर उभंच राहता येत नव्हतं. उभं राहायचं म्हणलं तर माझ्या डोळ्यात पाणी यायचं. मग त्या भीतीने मी अन्न पाणी सोडलं होतं, जेवण पण जेवायची नाही, फक्त माझे गोळ्या आणि पाणी जास्त. तर मी जेवणापेक्षा जास्त मी त्या मेडिसिनच्या. आणि अजून एक सांगायसारखी, मला हार्ट अटॅकची गोळी सुद्धा चालू केली होती डॉक्टरांनी. रक्त पातळची तर होतीच होती. नंतर डॉक्टर म्हणले की तुमच्या हृदयावर दाब येतो, आता तुमचं हृदय काम नाही करत, तर तुम्हाला आता हार्ट अटॅकची गोळी चालू करूया आपण. मग ते सुद्धा गोळी चालू होती, मला झोपेची गोळी चालू होती. मी असे झोपले तर 12-12, 13-14 तास मी उठत नव्हते गोळी खाऊन जर झोपले तर. सगळे मला बाजूचे सगळ्यांना काळजी वाटायची की कधी उठते, कशी उठत नाही, कशी उठते. येऊन येऊन असे मला डोकून जायचे. वाव. इतकी बेकार परिस्थिती होती. आणि ह्या फॅमिलीत आल्यापासून एकदम मला नवीन जन्म भेटलाय सर. मी असं म्हणन की बाकीचे असं म्हणतात की एकच जन्म भेटतो माणसाला, पण मला ना दोन जन्म भेटलेले आहेत माझे. मला हे आता नवीन जन्म भेटलेला आहे. आणि ह्याचं जब सगळं श्री मयुरी मॅडम, गावले सरांना आणि सरोजा मॅडमला जातं सगळं. वाव. आणि मी त्यांना आयुष्यात कधीच विसरणार नाही सर. येस, नक्कीच आपले वेलनेस कोच ग्रेट असतात. हे पाहून घ्यायचंय तुम्ही की 50व्या वयामध्ये तब्बल 36 किलो वजन कमी केलेलं आहे चंद्रकला मॅम यांनी. आणि विशेष म्हणजे हे वजन तर कमी झालेलं आहे. मॅम, तुमचे जे काही डिसऑर्डर होत्या, तुम्ही सांगताय शुगर होती, थायरॉइड होता, बीपी होता, हे सर्व आजार गेलेले आहेत. हो सर, आता मला काहीच आजार नाहीये. तुम्ही मला टॅबलेट आजार जर वगैरे असला. डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केलेले आहेत. हो सर, मी आता गोळ्या सगळ्या बंद केल्यात. आणि मला जर आजार असते तर मी आज तुमच्या समोर 45 मिनिटं तर उभंच नसते राहू शकले सर. वाव. आणि खतरनाक माझ्याकडे अमेझिंग असा बघण्यासारखं. मॅम तुमचा रिझल्ट आहे. आणि खरंच ग्रेट आहे चंद्रकला मॅम. आणि ग्रेट आहे त्यांनी हे करून दाखवलंय. 50व्या वर्षापर्यंत जिद्द असेल, मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर बेड रेस्ट असलेला व्यक्ती सुद्धा सुंदर असे 45 मिनिटाचा वर्कआउट करू शकतो. हे चंद्रकला मॅम यांनी सिद्ध केलेलं आहे. कारण अमेझिंग असा चेंजेस त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. तर त्यांनी काय केलंय त्याच्यासाठी ते सांगायचे मॅम. याच्यासाठी सुरुवातीला तर मयुरी मॅडम, गावले सरांच्या सल्ल्याने मी सगळं केलेलं आहे. आणि त्यांनी जी सांगाल ते सगळं न्यूट्रिशन घेतलेलं आहे, आणि त्यांनी सांगाल तसं सगळं न्यूट्रिशन घेतलेलं आहे. आणि वर्कआउट केला आणि डाएट पण केला, न्यूट्रिशन पूर्ण सगळं घेतलेलं आहे मी. त्यांनी जे सांगाल ते सगळं घेतलंय मी. कशाचाच विचार नाही केलेला, कारण पैशाचा पण विचार नाही केला. कोणी काय असे बोलणारे पण मला भरपूर भेटले सर. साहेब बेटे एक जण अशी, मी त्याच्याबद्दल बोलून, एक जण अशी म्हणली, तुम्ही ते पावडर घेताय का, तुम्हाला त्यांनी म्हणजे हार्ट अटॅक येईल. माझी मुलगी माझ्या सोबत होती तेव्हा म्हणली, अहो ही मरून पडली होती जाग्यावर, आणि हार्ट अटॅक येईल तेव्हा आपण बघू. आता तरी चालती फिरती ना, ते आमच्यासाठी आनंद आहे, असं बोलले. आणि तिने तिला एवढं भारी उत्तर दिलं आणि पुढे गेलो आम्ही निवांत सर. ह्याच्याबद्दल निगेटिव्ह आम्हाला भरपूर लोकांनी केलेलं आहे, तुम्ही कशाला घेता हे पावडर. आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन, वर्कआउट, डाएट आणि आपलं वेलनेस कोच गायडन्स, ह्याच्यामुळे पूर्ण आजार तर आजार जाणारच आहेत सर, 100%. आणि गावले सरांनी मला असं सुरुवातीलाच न्यूट्रिशन घेतानाच म्हणले, तुम्ही फक्त मला साथ द्या, 100% तुम्हाला बरं आम्ही करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि आज मी बरी झाले, मला कसलाच आजार काहीच नाही. आणि आजूबाजूचे लोक पण माझ्यासाठी रडायचे, आज मला बघतात की तुम्ही एवढ्या बऱ्या कशा झाल्या. आणि वाव. त्याच्याबरोबर सर मी आता 10 ते 15 लोकांना आरोग्य द्यायचं काम करतो. मी एकटी वाव, काहीच करू शकत जबरदस्त. नाही, आम्ही दोघी मिळून हे काम करतो आता सध्या. आणि आम्हाला त्याच्यामध्ये इतका आनंद भेटतो. आम्हाला जे भेटले ते तुम्ही घ्या. वाव, खूप सुंदर आणि अमेझिंग चंद्रकला मॅम यांनी सांगितलेलं आहे स्वतःचा